सरांडी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर गायब, 39 गावांचा जीव धोक्यात। आरोग्य केंद्र की अव्यवस्थेचा अड्डा, रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प। अस्वच्छता, अनुपस्थिती आणि दुर्लक्ष, सरांडी पीएचसीवर नागरिकांचा संताप। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पूर्णपणे कोलमडलाय। तब्बल 39 गावांचा आरोग्यभार असलेल्या या केंद्रात डॉक्टरच अनुपस्थित राहिल्यानं रुग्णांना उपचारासाठी भंडारा, नागपूर किंवा लाखांदूर येथे धाव घ्यावी लागतेय। गरीब रुग्णांना यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असून अनेकांचे उपचार वेळेअभावी रखडतात। विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेनं कळस गाठलेला आहे। प्रसाधन गृहामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून पाण्याअभावी परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। शासनाकडून निधी मिळूनही सुविधांचा अभाव असल्यानं आरोग्य विभागांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतात। परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो भोंगळ कारभार निदर्शनास आला, त्याद्वारे असं लक्षात आलेलं आहे की जनतेने निवडून दिलेला जो उमेदवार आहे रसिका रंगारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आहेत, परंतु असं निदर्शनास आलं की त्यांची मुलगीच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे। त्यामुळे मी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देत आहे की तुम्ही यांना तात्काळ जिल्हा परिषद सदस्य पदावरून निलंबित करा आणि तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब भंडारा, जिल्हा परिषद भंडारा आणि निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची मी मागणी करत आहे। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नियमित चव्हाट्यावर येत असून येथल्या मिळणाऱ्या असुविधांमुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे। असंच प्रकार या 2 दिवसातही आधीही घडलं आणि आधीपासूनही असे प्रकार घडत असून संपूर्ण दवाखान्यात अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि परिचारिकेवर एवढ्या मोठ्या 31 गावाच्या रुग्णसेवेची जबाबदारी देणे हे कितपत योग्य आहे। तरी माझी प्रशासनाला मागणी आहे की येथली आरोग्यसेवा सुरळीत करण्यासह डॉक्टरांवर योग्य कार्यवाही करावी अशी मी मागणी करीत आहे। ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उभे आहोत। इथं असताना बघू शकता की नागरिकांनी थेट आरोप केला आहे की शासकीय वेळेत थेट शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स आहेत, जे नर्स आहेत, हे ह्या ठिकाणी उपस्थित राहत नाही। त्यामुळे येणारे जे रुग्ण आहेत यांना व्यवस्थित रुग्णसेवा भेटत नाही। त्यामुळे नागरिकांनी प्रचंड मोठी नाराजी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे ह्या ठिकाणी जे लागलेले बोर्ड आहेत हे जुन्या जे शासकीय कर्मचारी होते, डॉक्टर्स वगैरे यांचेच आहेत। नवीन जे आले त्यांचे जुने बोर्ड लागलेले नाही आहे। आणि जर तिसरीकडे जर विचार केला तर जो प्रसाधनगृह आहे ह्याच्यातही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आलेली आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी अशी मागणी केली आहे की असुरळीत रुग्णसेवा आणि अस्वच्छता हे लक्षात घेता वरिष्ठांनी याकडे तात्काळ कारवाई करून संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। प्रतिनिधी साहिल रामटेके, लाखांदूर, भंडारा।